आईस्क्रीम खायाचा आईस्क्रीमला थंड थंड. केडी सर आईस्क्रीम खा. थंडगार आईस्क्रीम आहे केडी सर, खा ना. वातावरण खूपच गरम आहे. हे घे फ्रीज मध्ये ठेव. थंड करत ठेव कत्री एकदम. हा थंड झालं पाहिजे. केडी सर कूल कूल, जरा थंड घ्या ना. एकतर माझ्या सुखी संसारात हे असे फालतू नाटकं करून आग लावायची, नंतर असं आईस्क्रीम द्यायचं थंड करायला. आता काय झालं? काय तू गोंडू हा बेबी मनी माव मनी माव म्हणतो. नाही पण झालं काय? अरे बॉस काही बोलतच तर नाहीये. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुला खरंच वाटते की मी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलोय? मग हाच तर प्लॅन आहे ना. हाच प्लॅन आहे. अरे तिने माझ्या यॉर्करवर असा छान हेलिकॉप्टर मारला ना. चिल सर. नाही पण नेमकं काय झालं? ती हट्ट धरून बसलीये. माझ्या तिला भेटायचंय तिला. आई शपथ, आता कुठून आणून असलेली गर्लफ्रेंड असलेल्या गर्लफ्रेंडला भेटायला. सगळं तुमच्यामुळे होतंय. हो पण आमच्यामुळे त्यांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली, यासाठी आम्हाला क्रेडिट द्या ना. क्रेडिट? त्याचं क्रेडिट देऊ तुम्हाला? त्याचं क्रेडिट देऊ? माझी वाट लावायची क्रेडिट देऊ का तुम्हाला? नाही. आता माझ्याकडे एक लास्ट ऑप्शन आहे. कोणता? बॉसला बॉसशीच भेटवायचं आणि तिला म्हणायचं की ती नाहीये, ती तूच आहे, तूच आहेस ती. माझ्याकडे एक कमाल ऑप्शन आहे. इकडे ये, इकडे ये. बोल. बॉसला तुमच्या तिला भेटायचंय की नाही? मग तुम्ही ती म्हणून एका वेगळ्याच मुलीला घेऊन जा ना बॉसच्या समोर. कोणाला? माझी मैत्रीण आहे. माझी मैत्रीण आहे ना, कॉलेजमध्ये तिला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालाय. तुला काय वाटतंय बॉसला हे सगळं कळणार नाही? अहो केडी सर, तुम्ही माझं पूर्ण ऐकून तू बस येते बस. तू गप. तू हे कोण तोंडामध्ये, पण तू काय बोलू नकोस. अरे यार, इथे एक खोटं नीट बोलता येत नाही मला, आणि हे लपवण्यासाठी अजून 10 वेळा खोटं बोलावं लागेल. आता कुठे ती माझ्याबद्दल फील करायला लागलीये. ते सगळे निघून जाईल. खोटारडा सिद्ध होईल मी. ए नको रे, तू उठ, शांत उठ. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, बायकोशी खोटं बोलायला वाईट हेतू नाही, तिची भीतीच लय असते आपल्याला. कशाला बोलू खोटं? एवढा चांगला सोन्यासारखा संसार आहे माझा. बायको पण आता प्रेमात पडलीये. तिच्यासोबत छान राहायचं सोडून हे तुमच्यासोबत बालिश धंदे करत बसलो इथे. बरोबर सर, हे बालिशच आहेत. तुम्ही माझं ऐका. म्हणजे बघा, बॉसला तिला भेटायचंय बरोबर, मग त्यावरती तुम्ही त्यांना काय म्हणालात? हो म्हणालो. दुसरा काही ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. हेच करायचं. मग तुम्हीच मगाशी म्हणालात ना की बॉसला बॉसशी भेटवायचं, तिला सांगायचं की ती तूच आहेस आणि तू तीच आहेस. मी असं म्हणालो? हो सर, आता म्हणालात. ठीक आहे, म्हणालो असेल मी असं. हा, मग आपण पण हेच करायचं. बॉसला बॉसशी भेट करून द्यायची. असं काहीतरी स्पेशल करा ना की बॉसच्या मनातल्या सगळ्या भावना निघून जातील आणि तुम्ही जे काही खोटं बोललात त्यासाठी तुम्हाला बॉस माफ करतील. येस, हेच करायला पाहिजे आता. बॉस आणि तिची भेट फक्त स्पेशल नाही, सुपर डुपर स्पेशल होणार. ह्यासाठी माझ्याकडे एक आयडिया पण आहे तू केडी सर. तू बोल फक्त आता. सॉरी. स्पेशल काहीतरी करावं लागेल. हो. काय मोठ्या सुनबाई, बाहेर निघालात का? हो काकू, ते भाजी आणायची होती ना, त्यासाठी जात होते. हो का? मला पण काही आणायचंय, 4-5 गोष्टी. मी पण येते. नाही नाही काकू, थांबा ना. म्हणजे मी आणते ना, काय आणायचं असेल तर. तुला मला न्यायचं नाहीये का? का तुला दुसरं काही काम आहे एकटीला? असं काही नाहीये. बायको, निघूया. अच्छा, म्हणून तुमचा दोघांचा जायचा प्लॅन होता काय? म्हणून मला टाळाटाळ करते ती. तिने सांगितलं नाही का तुम्हाला? लाजण्यातून वेळ मिळेल तेव्हा मला सांगेल ना. किती ग ते दोघांचं एकमेकांवर प्रेम. काकू, तुम्ही पण ना. तुमचं घटस्फोटाबद्दल कळलं ना, माझा विश्वासच बसत नव्हता. तरी मी सगळ्यांना सांगत होते,
हे दोघं असं काही करूच शकत नाहीत. यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. बरं आम्ही निघू का? हो चालेल, आपण पुढच्या वेळी एकत्र जाऊ. चलो बाय बाय. बाय. नशीब वेळेत आलास तू, नाहीतर आज काकू हट्टालाच पेटल्या होत्या की मी तुझ्या सोबत येते म्हणून. नाही तर कळलं मला, म्हणून लगेच आलो. निघूया. आमचं हे नवरा बायकोचं नातं अजून किती दिवस असणार आहे काय माहिती, पण त्याआधी मला केदारच्या गर्लफ्रेंडला भेटायचंय. मला माहितीये तुला तिला भेटायचंय बॉस. मी प्रॉमिस करतो तो दिवस तुझ्यासाठी सगळ्यात स्पेशल दिवस असेल. स्वतःलाच नव्याने भेटल्यासारखं वाटेल तुला. कधी कधी भेट घालून देणार आहेस आमची? हां ते भेटवतो ना. तू विचारलंस तिला? नाही, आजच विचारतो. आणि जर ती मला भेटायला नाही म्हणाली तर? मी समजतो ना तिला की तारिणी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, खूप चांगली आहे, खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी. नाही नाही म्हणणार ती. आणखीन काय काय सांगशील तिला? अजून काय सांगू? म्हणजे मी मिशनच्या दिवशी जे काही मिशनच्या दिवशी तो दिवस कसा विसरू शकतो मी? खूप स्पेशल होता माझ्यासाठी तो दिवस. तेव्हाच त्याच दिवशी ती मला हो म्हणाली ना. बॉस तू जे म्हणालीस ते मी तिला नाही सांगणार. डोंट वरी. सॉरी, त्या दिवशी माझ्याकडनं चूक तुझी नाही, वेळ चुकीची होती. आणि पण तू मला कधीच त्या नजरेने बघितलं नाहीस ना, पण तिने बघितलं. ती मला हो म्हणाली. जैन बॉस. जय हिंद. काय गुलाबची काय अवस्था? एक शब्द काढला नाही थोबाड्यातून आणून त्याने. पण त्याला तोंड उघडावंच लागणार, त्याशिवाय ही केस पुढे जाणार नाहीये कमांडर. द्यान परमिशन बॉस मला. असं बर्फाच्या लादीवर झोपवतो आणि देतो फटके त्याला. बघा कसं भकाभका ओपतो का नाही सगळं. काही उपयोग होणार नाहीये त्याच्याने. आत्ता त्याची बॉडी जरी हरलेली असेल ना, तरी या शारीरिक टॉर्चरमुळे तो स्वतः हरणार नाहीये. आपण ऑलरेडी त्याला इन्सुलिन दिले, त्यामुळे त्याच्या बॉडीतली साखर एकदम कमी झाली असेल. त्याची बॉडी स्वतः नॅचरली साखर नाही बनवू शकणार. साखर ही वाटताना खूप छोटी गोष्ट वाटते, पण आपल्या मेंदूला बेजार करण्यासाठी तो एक खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या रूममध्ये त्याच्या डोळ्यासमोर पंखा लावा, कारण तो जर इतका वेळ झोपला नाहीये तर त्याचे डोळे ऑलरेडी ड्राय झाले असतील. त्या पंख्याच्या वाऱ्यामुळे त्याचे डोळे आणखीन ड्राय होतील. ओके. आणि त्याच्या रूममध्ये एक घड्याळ लावा. घड्याळ कशाला? त्या घड्याळाच्या काट्यांमुळे, त्याच्या आवाजामुळे तो आणखीन अस्वस्थ होईल. आपण किती वेळ उपाशी आहोत हे त्याला कळेल, आणि मग तो जास्तीत जास्त फ्रस्ट्रेट होईल. त्याच्या याच फ्रस्ट्रेशनचा वापर आपल्याला करून घेता येईल. ठीक आहे बॉस.